हे दुखतं इथे कमरापासून हा पाय दुखतो ना तुमचा आणि मानेपासून हा हात बरोबर. उठून बसा आता. इकडे तोंड करा. बस मांडी घालून व्यवस्थित बसा. ठीक आहे. आता मी काय सांगतोय बघा, तुमच्या मानेपासून एक हात दुखतो आणि कमरापासून एक हात दुखतो बरोबर. आता याचा परिणाम झाला काय की आधी फक्त तुम्हाला मानेमध्ये उसवण भरायची, चमक भरायची आणि दुसरं कमरामध्ये टिच्च भरल्यासारखं व्हायचं किंवा तिथे पण उसवण भरल्यासारखं व्हायचं. पण आता त्यावेळेस फक्त खाली वरची ती खाली सरकलेली होती. पण आता झालं काय, त्याची जी गादी असते ती हळूहळू बाहेर यायला लागली मानेमध्ये पण कमरामध्ये. मानेमध्ये काय झालं, आता जशी गादी सरकली तशी ती जी नस असते ती ब्रेनला म्हणजे डोक्याला, छातीला, पाठीला, शोल्डरला हाताला कनेक्ट असते. मग त्याचे जे साईड इफेक्ट होतात, त्याचे रिएक्शन असतात. पण त्याच्याने डोकं दुखणार, छाती दुखणार, छातीमध्ये कळ येणार, हात दुखणार, हाताला मग येणार, हाताला कळ लागणार. आणि ज्या ज्या पार्टला ती नस कनेक्ट आहे तो पार्ट हळूहळू डॅमेज होत जातो, घसत जातो बरोबर. तसंच त्याच्याने डोकं दुखल, छाती दुखल, हात दुखल, हाताची ताकद कमी होईल, हात सुकल, मायग्रेन सारखा त्रास होईल, आरोग्य डोकं दुखल. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. तसंच कमरामध्ये L4 पाय L5 मध्ये गॅप आहे, तिथे पण वरची ती खाली सरकली गादी पाठून बाहेर आहे. गादी सरकल्यामुळे ती जी नस असते गुडघ्याला, मांडीला, पोटरीला, टाचेला कनेक्ट असते, म्हणून कमरापासून पाय दुखणार, जड पडणार, रग लागणार, कळ लागणार, मग येणार, जास्त चालता येणार, जास्त उभं राहता येणार, जास्त मांडी घालता येणार. याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. आता हे दोन प्रॉब्लेम. आता याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. आता ही पहिली प्रोसेस झाली आणि 10 दिवसाची वेगवेगळी प्रोसेस असेल. आताची ही पहिली. एकदा जसं जसं टीच पोझिशनला गेली का टेस्ट लेवलला आलं की मग ओके. पण सगळ्यात महत्वाचा हा आजार परमनंटली बरा होत नाही. 80% रिकवर मी करून देणार, पण 20% तो राहील. त्याला नियम आणि पथ्य. ज्या दिवशी तुम्ही नियम तोडले हा त्रास परत होण्याची शक्यता असते. म्हणजे डोके वजन नाही घ्यायचं, मान मोडायचे नाही, या खांद्यावर झोपायचं नाही, कमरेला झटका बसला असं काही करायचं नाही, 15 ते 20 किलोची पुढे वाकून वजन उचलायचं नाही, आंबट वाटतं, गॅस, ऍसिडिटी, पित्त या गोष्टी थोडे दिवस खायच्या. समजलं? झोपाल. आता तेच तुमच्या मिस्टरांचं त्यावेळेस गुडघे दुखायचे, कमरापासून पाय दुखायचा, पण तुम्ही काय केलं, गुडघ्यावर ट्रीटमेंट घेत होते, खरं का नाही? पण आता तेव्हा कसा त्रास व्हायचा, आता कसं होते सांगा? काही त्रास नाही. हा, तेच तुम्ही परत नियम तोडले, दुखणं परत चालू. हा, हे तुम्ही नियम लक्षात ठेवले म्हणून बरे. रिलॅक्स. रिलॅक्स. घरातलंच काम आहे ना फक्त, शेतीचं पण आहे का? ओके ओके, रिलॅक्स. इकडे मान कर बस. कधीपासून जास्त त्रास होतो? माझ्याकडे बंद कर. आता दुकानं बसतं का औषध? दुकान डॅम पैसे ना आपलं डोकं तिकडे करा, काना झोपा बस, अशा करा फक्त. हा बस, रिलॅक्स. बस, उठा, पाय इकडे, डोकं तिकडे, उठा उठ, डोकं इकडे, पाय इकडे करा. अशा मॅडम सरळ झोपा. सगळं सगळं होईल. पाय पकडा नाही, पहिल्या दिवशी नाही लगेच वरती माणूस. रिलॅक्स एकदम, रिलॅक्स एकदम. बस. हां, फालतू झोपा. हां, यांचं डावी साईड बोलणं असं झोपून मान, हात, कंबर आणि पाय.